वेलकम स्टुडंट्स. आज आपण एक कॉस्ट शीट किंवा सिंगल और आउटपुट कॉस्टिंगचा प्रॉब्लेम या ठिकाणी पाहणार आहोत. या ठिकाणी द अकाउंट्स ऑफ Basudev Manufacturers Limited for the year ended 31st December 1988 show the following. आता या ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेम अशा पद्धतीने देण्यात आलेला आहे. स्टॉक ऑफ मटेरियल 1188 6720, मटेरियल परचेस 1,50,000, मटेरियल रिटर्न टू सप्लायर्स 2,000, डायरेक्ट लेबर 50,000, डायरेक्ट एक्सपेन्सेस 20,000, फॅक्टरी एक्सपेन्सेस 15,300, ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस 8,000, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस 7,900, स्टॉक ऑफ मटेरियल ऑन 31st 1288 7,720 आणि प्रॉफिट तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेले 10,000. आता आपण या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे मटेरियल कन्झ्युम्ड, प्राइम कॉस्ट, वर्क कॉस्ट आणि कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, टोटल कॉस्ट आणि सेल्स. आता बघा स्टेटमेंट ऑफ कॉस्ट फॉर द इयर एंडेड 31st 12. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, तुमच्याकडे प्रॉब्लेम आलेलाच आहे, मी जे आता डिस्कस केलेला. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल 6,720, परचेस्ड झालेला आहे आपल्याकडे 1,50,000, लेस मटेरियल रिटर्न झालेलं आहे या ठिकाणी 2,000 रुपयाचं, तर 1,48,000 आउटर कॉलम या ठिकाणी आलेला आहे. या ठिकाणी आपण काय करतोय, आपल्याला मटेरियल कन्झ्युम हा फॉर्म्युला आहे आपल्याला दिलेला, मी थेरीमध्ये या ठिकाणी डिस्कस करण्यात आलेलाच आहे. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल आपल्याला देण्यात आलेले प्रॉब्लेम मध्ये 6,720, ऍड परचेजेस. आता परचेस आपण इथं किती केलेला आहे ड्युरिंग द इयर 1,50,000, पण त्यामध्ये काय झालं, काही डिफेक्टिव्ह निघालेला आहे 2,000 रुपयाचा, त्याच्यामुळे आपल्याकडे ऍक्च्युअल रॉ मटेरियल परचेस ड्युरिंग द इयर किती आलेला आहे 1,48,000. तर या ठिकाणी ओपनिंग स्टॉक प्लस परचेजेस मायनस क्लोजिंग स्टॉक ऑफ मटेरियल जे प्रॉब्लेम मध्ये आपल्याला देण्यात आलेले आहे 7,720. त्यानंतर तुम्ही पहा रॉ मटेरियल कन्झ्युम्ड, रॉ मटेरियल कन्झ्युम्ड 1,47,000. आपल्याला हे फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला यूज करावा लागतो. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल प्लस परचेजेस मायनस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल म्हणजे आपलं रॉ मटेरियल कन्झ्युम आलेलं आहे. त्यानंतर डायरेक्ट लेबर देण्यात आलेलं आहे आपल्याला इथं 50,000, ते सुद्धा आपण घेतलेलं आहे. आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस 20,000 रुपये या ठिकाणी देण्यात आलेले आहे. तर या तिन्ही गोष्टी आपल्याला प्रोडक्शनच्या संदर्भात आहेत. कच्चा माल आवश्यकच आहे, लेबर आवश्यकच आहे, आणि कच्चा माल आणण्यासाठी जे काही आपल्याला धडपड करावं लागतं ते जोपर्यंत ही धडपड होणार नाही तोपर्यंत आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस होणार नाहीत आणि वस्तूची निर्मिती आपण करू शकणार नाही. या संदर्भात जे काही एक्सपेन्सेस होतात या ठिकाणी त्याला डायरेक्ट एक्सपेन्सेस असं म्हटलं जात असतं. त्या तिन्हीचं आपण टोटल केल्यानंतर आपल्याला काय मिळतं, प्राइम कॉस्ट 2,17,000. यानंतरचं आता आपल्याला या कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालामध्ये या ठिकाणी करायचं असतं. त्याच्यासाठी आता हा पूर्ण कच्चा माल आपण कोणाकडे घेऊन जातो, लेबरकडे, फॅक्टरीमध्ये. लेबर लोक या कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालामध्ये वेगवेगळ्या स्टेप मधनं तयार करायला लागतात. तर या ठिकाणी फॅक्टरी एक्सपेन्सेस आपले झालेले आहेत 15,300. तर आता प्राइम कॉस्ट प्लस फॅक्टरी ओव्हरहेड्स मिळून आपल्याला काय मिळालेलं आहे इथं, वर्क कॉस्ट 2,32,300, म्हणजे फॅक्टरीचा एक्सपेन्सेस आपले या ठिकाणी झाले. आता यानंतर तुम्ही पाहता ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड्स. ऑफिस मध्ये जे काही आता वेगवेगळे डिपार्टमेंट आपण इथं पाहणार आहोत. फॅक्टरीचं डिपार्टमेंट पाहिलेले, फॅक्टरीमध्ये प्रोडक्शन प्रोसेस होत असते, मशीनवर लेबर लोक कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालामध्ये करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असतात. हे एक फॅक्टरी ओव्हरहेड डिपार्टमेंट झालेलं आहे आणि ते आपण प्राइम कॉस्ट मध्ये ऍड केल्यावर आपल्याला वर्क कॉस्ट मिळते 2,32,300. त्यानंतर ह्या सर्व प्रक्रिया करण्यासाठी लोकांच्या सॅलरीज, वेगवेगळ्या खर्चांचा हिशोब या ठिकाणी ठेवण्यासाठी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज या ठिकाणी केल्या जात आहेत. त्याचा सगळा
हिशोब ठेवण्यासाठी आपल्याला ऑफिस लागतं किंवा ऍडमिनिस्ट्रेशन लागत असतं. तर इथं हेड आलेलं आहे, ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड्स 8,000 रुपीज. तर असं मिळून 2,40,300 आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे, टोटल एक्सपेन्सेस झालेले आहे. त्यानंतर हे 2,40,000 काय झालेलं आहे आपलं, 2,40,300 हे आपलं आलेलं आहे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. आता इथपर्यंत आपण एका वस्तूची निर्मिती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. यानंतर तुम्ही पाहताल आता ही वस्तू या ठिकाणी तयार झालेली आहे, आपल्या गोडाऊन मध्ये पडून आहे. आपल्याला बाहेरचे कस्टमर लोकांचे ऑर्डर येतात, डिस्ट्रीब्युटर डीलरचे ऑर्डर्स येतात आणि मग आपण हे गुड्स कोणाकडे पाठवतो, प्रोडक्ट्स या डिस्ट्रीब्युटरकडे. तर मग आपली जिम्मेदारी हे ऑर्डर आल्यानंतर आपल्याला या लोकांपर्यंत माल पोहोचविण्याची. तर ते माल पोहोचविण्यासाठी या ठिकाणी तुम्ही कोणता खर्च करतात, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. तर या ठिकाणी सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स एक्सपेन्सेस 7,900 आलेला आहे. तर आपल्याला या ठिकाणी टोटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किंवा कॉस्ट ऑफ सेल्स आपली आलेली आहे 2,48,300. आता आपल्याला इथं प्रॉब्लेम मध्ये बघा, इथपर्यंत टोटल कॉस्ट आलेली आहे आणि तुम्हाला डायरेक्ट प्रॉफिट 10,000 देण्यात आलेला आहे. तर आपल्याला सेल्स फिगर काढायचा आहे, त्यामुळं इथं डायरेक्ट प्रॉफिट आपण ऍड करून घेऊ. 2,48,200 अधिक 10,000 रुपये, तर टोटल आलंय 2,58,200. हे टोटल कॉस्ट किंवा कॉस्ट ऑफ सेल्स प्लस प्रॉफिट ऍड केल्यावर आपल्याला या ठिकाणी सेल्स मिळाले. या पद्धतीनं हा छोटा प्रॉब्लेम आपल्याला अंडरस्टँडिंग साठी आपण या ठिकाणी पाहण्यात आलेला आहे. मित्र, याच्यात काही डिफिकल्टीज असाल तर तुम्ही विचारू शकता. आता आपण दुसरा एक प्रॉब्लेम पाहू, ज्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस, क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस, ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स, क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स. आता या गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे, कारण की या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला जसं तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे, 11वी पासून तुम्ही शिकत आलेला आहात. ट्रेडिंग अकाउंट मध्ये आपण ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल घेत असतो डेबिट साइडला, क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल क्रेडिट साइडला घेत असतो. त्याच पद्धतीनं फिनिश गुड्स, वर्क इन प्रोग्रेस हे ओपनिंग डेबिट साइडला घेतलं जात असतं ट्रेडिंग अकाउंट मध्ये. क्लोजिंग स्टॉक क्रेडिट साइडला ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, फिनिश गुड्स आणि वर्क इन प्रोग्रेस. पण इथं थोडं ट्रीटमेंट आपल्याला वेगळ्या पद्धतीने करायचं आहे. आता कॉस्ट शीट आपण एखाद्या वस्तूची किंमत काढत असतो आणि ती किंमत कम्पेअर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असतो. तर या ठिकाणी या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला पूर्ण ओपनिंग आणि क्लोजिंग ट्रीटमेंट द्यायची आहे. आता तुम्ही हा प्रॉब्लेम या ठिकाणी मी वाचतो, थोडं लक्ष द्या. प्रिपेअर ए कॉस्ट शीट फॉर द इयर एंडेड 31/3/86 फ्रॉम द फॉलोइंग फिगर्स एक्सट्रॅक्टेड फ्रॉम द बुक्स ऑफ बेस्ट इंजिनिअरिंग कंपनी. ओपनिंग स्टॉक नंबर 1 रॉ मटेरियल 40,350. नंतर आहे वर्क इन प्रोग्रेस 15,000, फिनिश्ड गुड्स 35,590. आता वेगवेगळ्या कॉस्ट इन्कर्ड झालेल्या. मटेरियल परचेस 2,50,000, वेजेस पेड 2 lakhs रुपीज, कॅरेज इनवर्ड 2,000 रुपीज, कंझ्युमेबल स्टोर्स 10,000 रुपीज, वेजेस ऑफ स्टोर कीपर 7,000 रुपीज, डिप्रिशिएशन ऑफ प्लांट अँड मशिनरी 10,000, material destroyed by fire 5,000 rupees, repairs and renewals 5,010, office manager salary 10,000 rupees, salary to office staff 20,500, printing and stationery 10,000 rupees, power 10,500, lighting for office building 2,000 rupees, carriage outward 3,000 rupees, freight 5,000 rupees, entertainment 2,500, warehousing charges 1,500, legal charges 2,000 rupees, expenses for participating in industrial exhibition 6,000 rupees. आता हे जे सर्व खर्च या ठिकाणी आपल्याला झालेले, आपल्याला एवढंच काम करायचं की याचं बायफर्केशन करायचं. फॅक्टरीचे खर्च कोणते, पहिले सुरुवातीला तुम्हाला डायरेक्ट एक्सपेन्सेस कोणते, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस कोणते, त्यानंतर इनडायरेक्ट मध्ये तुम्हाला फॅक्टरीचे कोणते एक्सपेन्सेस आहेत, ऑफिसचे कोणते आहेत
आणि सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनचे कोणते आहेत. त्यांच्या हेड प्रमाणे तुम्हाला या ठिकाणी बायफर्केशन किंवा सेपरेशन करायचं आहे. तर हे आपण एक 1 बाय 1 या ठिकाणी सेपरेशन या ठिकाणी करू. या ठिकाणी तुम्ही पाहताल क्लोजिंग स्टॉक. आता तुम्ही एक एक मी आयटम या ठिकाणी वाचलेला, तुम्हाला वाचल्यानंतर लक्षात येईल की कोणता आयटम कोणत्या हेडमध्ये. मी तुम्हाला थिअरीमध्ये याचा प्रोफॉर्मा दिलेला आहे. तो 1 to 2 वेळेस तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला कळून जाईल कोणते. जसं फॉर एक्झाम्पल कॅरेज इनवर्ड. आता कॅरेज इनवर्ड म्हणजे आपण कच्चा माल या ठिकाणी फॅक्टरीपर्यंत आणण्यासाठी तुम्हाला खर्च झालेला आहे, म्हणजे हा डायरेक्ट एक्सपेन्सेस. आता वेजेस ऑफ स्टोअर कीपर म्हणजे फॅक्टरीमध्ये हे एक्सपेन्सेस या ठिकाणी येत असतात. डिप्रिशिएशन ऑफ प्लांट अँड मशिनरी 10,000 फॅक्टरीमध्ये येत असते. नंतर ऑफिस मॅनेजर सॅलरी ही ऑफिसमध्ये येत असते. प्रिंटिंग अँड स्टेशनरी ऑफिसचा येतो. आता या ठिकाणी एक एक्सपेन्सेस आलेले कॅरेज आउटवर्ड. आता हे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन मधलं आहे, कारण की तुम्ही गोडाऊन मधून माल हे बाहेर नेत असतात, तर हे माल तुम्ही पोहोचती करत आहात ग्राहकापर्यंत, तर त्याच्यामुळं कॅरेज आउटवर्ड हा आयटम आपल्याला सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन मध्ये येत असतो. आता क्लोजिंग स्टॉक इथं या ठिकाणी रॉ मटेरियल 35,000 आहे, वर्क इन प्रोग्रेस 14,500 आहे आणि फिनिश्ड गुड्स आलेला आहे 40,030. आता प्रॉफिट 25% ऑन कॉस्ट. आपल्याला इथं सेल्स देण्यात नाही आलेला आहे. टोटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जे काही येईल त्याच्यावर आपल्याला 25% ऍड करून प्रॉफिट घ्यायचं आहे. तर बघा आता या ठिकाणी आपण कॉस्ट शीट पाहणार आहोत. आता बघा सुरुवातीला ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल 40,350. आपला फॉर्म्युला ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल प्लस परचेजेस मायनस क्लोजिंग स्टॉक. आता जे जे काही आयटम्स, आता हे कच्चा माल आणण्यासाठी इथं आपल्याला कोणकोणते खर्च झालेत हे मी या ठिकाणी डिटेल करेन. गेल्या वर्षीचा जो क्लोजिंग स्टॉक आहे, यावर्षी ओपनिंग स्टॉक झालेला आहे 40,350. परचेजेस ड्युरिंग द इयर 2,50,000. आता या ठिकाणी तुम्ही पाहताल कॅरेज इनवर्ड. आता लक्षात घ्या की हा कच्चा माल दिल्लीहून आपल्या इंडस्ट्री किंवा आपल्या प्रिमायसेस पर्यंत आणण्यासाठी जो खर्च झालेला आहे, ट्रकनं जो माल आलेला आहे कॅरेज इनवर्ड, तो झालेला आहे 2,000. फ्रेट म्हणजे आता एक्सपेन्सेस आपल्याला एक्सपेन्सेस या ठिकाणी झालेले 5,000 रुपयाचे. जसं लेबर लोकांना किंवा काही चार्जेस असे मिळून या ठिकाणी 5,000 रुपये गृहीत धरण्यात आलेले. त्यानंतर मटेरियल डिस्ट्रॉइड बाय फायर. काही मटेरियल आपल्याला फायरनं डिस्ट्रॉय झालेलं आहे, त्याच्यामुळे तो माल आपल्याला खराब झालेला आहे, तर तो कमी करावा लागेल. ते टोटल 2,97,350 झालंय. डिस्ट्रॉइड बाय फायर 5,000 रुपीज झालेला आहे. तर शिल्लक मटेरियल किती आहे ओपनिंग प्लस परचेजेस 2,92,350. आता या ठिकाणी आपल्याला काय झालेले क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. क्लोजिंग स्टॉक म्हणजे आपल्याला कच्चा माल यावर्षी शिल्लक राहिलेला आहे गोडाऊन मध्ये 35,000चा, तर तो वजा केल्यावर आपल्याकडे रॉ मटेरियल कंझ्युम ड्युरिंग द इयर किती आलेला आहे 2,57,350. यानंतर आपण पाहणार आहोत वेजेस 2,000 रुपये. तर या ठिकाणी डायरेक्ट एक्सपेन्सेस आपण या ठिकाणीच कॅल्क्युलेशन्स मध्ये घेण्यात आलेले, त्याच्यामुळं इथं प्राइम कॉस्ट किती आलेली आपली टोटल 4,57,350. आता याच्यानंतर आपण पाहणार आहोत फॅक्टरी ओव्हरहेड्स. कंझ्युमेबल स्टोर्स 10,000 रुपये. वेजेस ऑफ ए स्टोर कीपर 7,000. डिप्रिशिएशन ऑफ प्लांट अँड मशिनरी 10,000. रिपेअर्स अँड रिन्युअल 5,010. पॉवर 10,500. आता हे टोटल फॅक्टरीच्या रिलेटेड एक्सपेन्सेस आहेत. तुम्ही प्रोफॉर्मा पाहिला असेल आपला थिअरॉटिकल मध्ये, या सिंगल और आउटपुट कॉस्टिंग मध्ये हे असे आयटम सगळे आलेले आहेत, किंवा इव्हन तुम्ही टेक्स्टबुक कोणतं यूज करत असाल तर त्याच्यात तुम्हाला हे डिटेल्स मिळून जातील. आता यानंतर तुम्ही पाहता प्राइम कॉस्ट बघा तुम्ही या ठिकाणी आहे आपली, आणि हे एक्सपेन्सेस झालेले ते टोटल एक्सपेन्सेस 42,510 झालेले. आपण प्राइम कॉस्ट प्लस फॅक्टरी ओव्हरहेड्स टोटल ऍड केल्यानंतर
आपल्याला ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस इथं अर्धवट तयार झालेला माल आहे, तर तो किती झालेला आहे, गेले वर्षीचा. ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस म्हणजे गेले वर्षीचा जो काही आपल्याला या वर्षीचा गेल्या वर्षीचा जो क्लोजिंग स्टॉक आहे, क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस अर्धवट तयार झालेला माल, तो यावर्षी आपण कामामध्ये घेत आहोत. तर यावर्षी तो ओपनिंग स्टॉक होईल. गेल्या वर्षीचा जो क्लोजिंग वर्क इन प्रोग्रेस आहे ते किती शिल्लक होता, 15,000. ऍडिशन्स केल्यानंतर 5,14,860. आता यावर्षी आपल्याला तेवढी गरज नव्हती, तर आपला गोडाऊन मध्ये क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस किती राहिलेला आहे, 14,500. तो आपण वजा केल्यानंतर 5,03,36 रुपये शिल्लक राहिलेला आहे. त्यानंतर तुम्ही पाहताल ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेशन किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स. आता आपल्याला ऑफिस मॅनेजर सॅलरी 10,000 रुपये झालेली, सॅलरी ऑफ ऑफिस स्टाफ, सॅलरी ऑफ ऑफिस स्टाफ 20,500. त्यानंतर प्रिंटिंग स्टेशनरी 10,000, लाईट फॉर द ऑफिस बिल्डिंग 2,000, लीगल चार्जेस, असे मिळून टोटल आपले 44,500 रुपये झालेले. 10, 30, 40, 44,500. तर 5,44,860 रुपये कॉस्ट ऑफ प्रोडक्शन या ठिकाणी आलेला आहे. आता कॉस्ट ऑफ प्रोडक्शन नंतर आपल्याला इथं काही सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन घ्यायचं आहे, पण त्यापूर्वी आपल्याला काय करायचंय, ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स याच्यात ऍड करायचा आहे आणि क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स आपल्याला वजा करायचा आहे. परत तोच कन्सेप्ट ट्रीटमेंट दिला जाईल या ठिकाणी. फिनिश स्टॉक जो गेल्या वर्षीचा क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स आहे तो तयार झालेला आहे, तो आपण यावर्षी ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स म्हणून घेणार आहोत. आणि किती आहे आपला यावर्षी ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स, 35,590. टोटल किती आलेले आहे, 5,80,450. आणि त्याच बरोबर क्लोजिंग स्टॉक या ठिकाणी शिल्लक राहिलेला फिनिश गुड्स आहे 40,030. ते वजा केल्यानंतर 5,40,420 असं मिळून आपलं कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड या ठिकाणी आलेलं आहे. आता आपण पाहणार आहोत सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. आता सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स मध्ये कॅरेज आउटवर्ड 3,000 रुपये झालेला आहे, एंटरटेनमेंट 2,500 झालेला आहे, वेअर हाऊसिंग चार्जेस 1,500 झालेला आहे, एक्सपेन्सेस इन इंडस्ट्रियल एक्झिबिशन 6,000 रुपये झालेला आहे. टोटल आपला 13,000 रुपयाचा सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेडचा खर्च झालेला आहे. आता कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड 5,40,420 अधिक सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड 13,000 रुपये, असं टोटल मिळून 5,53,420 टोटल खर्च या ठिकाणी झालेला आहे. त्यामध्ये आपण काय केलेलं आहे, प्रॉफिट ऍड करण्यात आलेला आहे 25% ऑन 5,53,420. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड किती, 5,53,420. याच्यावर 25% आपल्याला प्रॉफिट घ्यायचं 1,38,355. हे दोन्हीला ऍड केल्यानंतर सेलिंग प्राइस येते आपली 6,91,775. या पद्धतीने हा प्रॉब्लेम सिंपल आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलेला आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम पाहू.